प्रेमाने मिटती मनाची अंतरे, प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते, प्रेमाने जागते प्रेम नवे. प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित, प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत, प्रेमाच्या सुरात बोलू चला. कधी कधी ना मला प्रश्न पडतो, तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे ना? नाही, इतका वेळ बोलूनही तू माझा आवाज ओळखलेला नाहीयेस. तरी मी तुला सांगतो, मी ओम बोलतोय. ओम. तुझं ज्याच्यावर प्रेम आहे ना, तो ओम. ओळखलंस? सर प्लीज घरातून निघू नका, कारण काय आहे, माझी आई आणि काकू इथे आले आहेत आणि त्यांना तुम्हाला भेटायचंय. वेडीस का तू? ओमला किंवा त्याच्या घरच्यांना भेटायचंय ना? हा तेच, म्हणजे नाही सर सॉरी, म्हणजे तुम्हाला नाही भेटायचंय त्यांना. त्यांना की नाही, ओमला आणि त्याच्या घरच्यांना भेटायचंय. तुम्हाला ऐकू येते ना सर मी काय म्हणतेय? माझ्या आई आणि काकूला आत्ता ओमला आणि त्याच्या घरच्यांना भेटायचंय. सर सर पडलात का? नाही, काय होतं, त्यांना अशी अचानक धक्कादायक बातमी सांगितली की ते पडतात. ईशा, हे 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 खरं आहे? नाही 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 नाही. हो 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 सर हो. आणि आता काय आहे, मग आता आम्ही निघतोय घरातून. मी काय करते, तुम्ही म्हणजे निघू नका घरातून, तुम्ही थांबा घरीच, नाहीतर प्रॉब्लेम होईल. आणि मी निघाले इथून की मी फोन करते तुम्हाला, चालेल ना सर? सर 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 मी काय करायचंय आता? तयारी करा सर, टीमला बोलावून घ्या. म्हणजे आपल्या सगळ्या टीमला आपल्याला तयार करावं लागेल ना. ह्या केस साठी ऑल द बेस्ट तुम्हाला सर. आपण नीट करू सगळं. ओके सर, बाय सर. तयारी करायला पाहिजे. उठ उठ, तयारी करायची आहे मला. हा फोन ठेवला, ही बॅग ठेवली आणि मी हा असा झोपलो. झोपेत तयारी करणार का? वाव. चहा घेऊयात का आपण? हो, गरज आहे का? तो पण सोबत आणलाय? सॉरी, मी चहा करून आणते. ही पण येते चहा. बरं झोपलंस कशाला? उठ उठ ओ, मध्ये झोपू नको, झोपू नको. उठ ओम, उठ. असं का झोपलं? अरे अरे उठव त्याला. अरे उठव, तो झोपलाय. तो म्हणतो मी झोपलो आणि उठलोच नाही तर तुमचं काय होईल, मला भीती वाटते रे. उठव उठव त्याला. हे ओम्या उठ. अरे ऑफिसला जायचं नाही का? काम करायचं नाही का? तासात लोळत पडणारच घरात. उठ उठ उठ. काके, तुला कारण कळलं ना तर तूही चक्कर येऊन पडशील आणि माझ्यासारखाच आडवा होशील. ओम्या, आता काय झालं ते सरळ सांग ना, तर पाठीत बुक्कीच घालेन तुझ्या. हा बोल आता. काके, ईशाचा फोन होता. ती म्हणाली की तिची आई आणि काकू आपल्या घरी येत आहेत तुम्हा सगळ्यांना भेटायला. अरे किती ओव्हर रिॲक्ट होत आहे. जरा खाली खाली. तुम्हाला म्हणजे? अरे तुम्हाला म्हणजे तुम्हाला, ओमच्या घरच्यांना. येऊ देत की मग, काय प्रॉब्लेम आहे? सकाळी सकाळी मारून आलायस का? हे बघ ओम्या, तू एक स्वतः तरी टेन्शन घेतोस किंवा दुसऱ्याला तरी टेन्शन देतोस. अरे सांगून टाकायचं घरात नाहीये म्हणून, त्यात काय? अरे पण तुम्ही आहात ना घरात. अरे कामतांच्या घरात जाऊन लपायला असा कितीचा वेळ लागतोय? तुम्ही कामतकडे जाल आणि माझ्यावर सगळं संकट टाकाल. मी नाहीये घरात.
नाही तरी तुम्ही मला वेडीच ठरवलंय ना. बरंच आहे ना. दिसली माणसं की भांडी फेकायला सुरुवात करायची. ते घरात आले रे आले, भांडी फेकायची त्यांच्या दिशेने, वेडी ठरवतील आणि निघून जाते. अरे ते इतकं सोपं नाही आहे काके. मला तर वाटतं ना याला ते ठरवूनच आलेत आणि आपण पुन्हा मरणार दिसतंय. हे बघ, तू कामासाठी बाहेर गेलेला आहेस, आजी देवळात गेलेले आहेत, मी फिल्मच्या कामासाठी बाहेर गेलोय, मधू ऑडिशनला गेली आहे, जयेश आणि धना शेतात गेलेत. बस काय हे कोण सांगणार त्यांना? दारावरचं कुलूप किंवा काम, आणि कामताना सगळं माहितीच आहे. पण असे अचानक कसे सगळे घरातले जाऊ शकतात? मग चूक त्यांची आहे ना, न कळवता येतात ते. सांगून टाकायचं जरा त्यांना आम्ही नाही घरात म्हणून. नाही यार, ईशाचे फार वांदे होतील. एक काम कर, शोभना मावशीला फोन लावून टाक. यो ब्रिलियंट काके. काय आहे, तुम्ही IAS लेवलच्या माणसाला असे मॉन्टेसरीतले प्रश्न विचारता रे. फोन दे. शोभना मावशी, ओम बोलतोय. तू ताबडतोब घरी निघून ये. मी तुला ते आल्यावर सांगतो. अगं, ईशाची आई आणि काकू घरी यायला निघालेत तुम्हाला भेटायला. तू नको ना एवढे प्रश्न विचारूस. मी आल्यानंतर सांगतो ते आता कधी घरी पोहोचतील. तू लवकर ये. ओके, बाय. मग आता सगळं ठीक आहे? भांडण मिटलं तुमचं? हो, म्हणजे गैरसमज झाले होते, आता ओके आहे, सगळं छान आहे. हा, आता काहीच प्रॉब्लेम नाही, आता एकदम मस्त आहे. म्हणजे आधी मला पण राग आला होता, पण नंतर कळलं ही इज द बेस्ट. साखर बरोबर आहे का काकू? पुन्हा नाही होणार असं? असं का विचारतेस तू? मला एक खरं खरं सांगशील ईशा? काय? ही तुझी आई आहे आणि मी तुझी काकी. मग माझा तुझ्यावर हक्क आहे. उमा, मी तुला सॉरी म्हणाले ना, मग आता काय पुन्हा हे सगळं? काय झालंय? हा, का असं बोलताय तुम्ही? आणि काकू, मी तुझी मुलगी आहेस ना? मग हे तुझ्या खऱ्या आईला एकदा सांग. मी पाया पडू का तुझ्या? एक मिनिट, काय आहे हे सगळं? ईशा, अगं मध्ये कसं झालं, हा तुझं सगळं भांडाभांडीचा प्रकार, आणि मला तुझ्यात माझ्यात कम्युनिकेशन नाही ना, ओमचंही तुझं जमत नाही असं वाटल्यामुळे मग आम्ही पुन्हा एकदा US त्या मुलाला फोन करून बोलून. आम्ही नाही, मी फोन केला. हो, हिने फोन केला होता, पण परत तू सांगितलंस की आता तुझ्यात आणि ओम मध्ये सगळं ओके आहे म्हणून. मग परत प्रश्न पडला ना, मग आमची सगळ्यांची पंचायत झाली. अगं, आमची नाही, परत माझीच पंचायत झाली. मी फोन केला ना, मी कसं तोंड दाखवणार त्यांना? मुळात कितीतरी वेळा काही ना काही कारण सांगून आपण त्यांना टाळतच आलोय. किती वाईट दिसतं. आणि बाकीचं जाऊ दे, माझं सगळं जाऊ दे. मुळात हे स्थळ तुझ्याकरता खूप चांगलं आहे ग. ते हातचं जाऊ नये म्हणून माझा सगळा प्रयत्न होता. तुझंही सारखं आपलं धरसोड चाललेलं.
एक मिनिट. इथून पुढे माझ्या आयुष्यात तुम्ही इंटरफिअर करू नका असं वगैरे तू जर का मला काही सांगणार असेल ना तर ते मला आधी सांग. म्हणजे माझा तुझ्यावर हक्क आहे का? मी बोलू का बाई? खूप असं बोल. सॉरी काकू. म्हणजे मला माहितीये मी धसमुसळ्यासारखी वागले. मी काही क्लॅरिटी ठेवली नाही म्हणून सगळं कन्फ्युजन झालंय. मी खरं सांगू का तुम्हाला, ओमच्या घरचे सगळे खूप चांगले आहेत गाई. खरंच खूप चांगली माणसं आहेत ती. म्हणजे एक कुटुंब म्हणून आपल्याला जे जे काही हवं असतं ना ते सगळं आहे त्यांच्याकडे. आणि फक्त ओम आणि त्याच्या घरचे हे. हा म्हणजे तिला म्हणायचंय की आता सगळं ओके ओके, काहीच प्रॉब्लेम नाही आता. म्हणजे झाला होता थोडासा प्रॉब्लेम पण आता ओके ना. म्हणजे काही नाही आता. छान आहेत सगळे. आई काका बाबा सगळे मस्त आहेत मस्त आहेत. ठीक आहे मग जाऊ त्यांच्या घरी. मी फोन करून कळवते त्यांना. निदान येतोय आपण असं. हो हो. का? नाही म्हणजे फोन करून जाऊ ना. म्हणजे त्यांना काही प्रॉब्लेम नको नाही का. फोन करू दे. हा हो ना. नाही तर तुम्ही आपले एवढे सगळेजण जायचं आणि घराला एवढं मोठं कुलूप असायचं. नाही फोन करतो. एक फोन तर करते येते म्हणून. कळलं? हो अरे एकदम मजा. काय मजा. आता आणखीन काय करायला पाहिजे? हा बघ घे तुझा चष्मा घे. हॅलो हाय ओम. ईशा. स्पीकरवर टाक. ईशा तुझा फोन स्पीकरवर नाहीये ना? नाही. कसा आहेस? आहे एवढंच अजून. ईशा तू ऑफिसला येतेस ना? नाही अरे म्हणजे ऍक्च्युली थोडासा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम म्हणजे थोडासा डिले होतोय. तू घरी आहेस की निघालास? मी आहे घरीच आहे. वाट लागायचीच वाट बघतोय. आई आणि काकू आले आहेत. का आल्यात ग त्या? नमस्कार म्हणतोय तुम्हाला. हो का? दंडवत म्हणाव. साष्टांग दंडवत. आणि म्हणतायत की असंच चक्कर मारून येऊया तुमच्याकडे इन्फॉर्मली. हो का? अरे चा मला माहितच नव्हतं. पहिल्यांदाच कळलंय मला. अरे वा. पुणे दर्शनाची गाडी मागवून घेऊ का? काय रे ओम. ओम आणि त्याचे जोक्स. काही पर्याय आहे का? आने दो. वाट बघतोय म्हणतोय तुमची. आणि घरी थांबतोय तो तुम्ही येताय म्हणून. हो ठीक आहे मग. काही प्रॉब्लेम नाहीये ना. आपण जातोय. तूच विचारतेस. आम्ही तिथे आलो तर काही प्रॉब्लेम नाही येणार रे. छे काय प्रॉब्लेम आहे? बघूया काय होतंय ते. काय प्रॉब्लेम असणार म्हणतोय? ईशा रणजित बोलतो. रणजित. अरे काका तुम्ही पण आहात का? काय कार्यक्रम नाही ना सकाळी सकाळी? त्याचे काका पण आहेत घरी. अरे वा. बोल. काका सॉरी मी गेल्या वेळेला नीट नाही बोलले तुमच्याशी.
गेल्या भेटीत नीट बोलणं नाही ना झालं आपलं काहीच. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, ते सगळं झालं झालं गेलं, विसरून जायचं. आता तू आमच्या पार्टीमध्येच, तेव्हा आपले प्रॉब्लेम आपली दुःख आपण दुसऱ्या पार्टी समोर मांडायची नाही, कळलं का? हा, तू इकडे निघून ये, शोभनाताई पण येत आहेत. अरे वा, आई पण नाही का गेल्या ऑफिसला? आई पण थांबतात घरी. अगो बाई, येस. बघ आता. डरने का नहीं ईशा, बंदास्त रहने का. ते पण आहेत का घरी? ते नाही आहेत म्हणूनच सेफ आहे. खरंय. ओके, भेटूच मग काय आता. अच्छा ठीक है, आने दो सबको आने दो, नो प्रॉब्लम. बाय. ए, मी पण येऊ? कशाला? तिकडे काय लग्नाची बोलणी करायची? चला. हा चल. लग्नाची बोलणी नका करू, पण मोडू नका. बाय. मस्त, अरे मस्तच आहे उम्या, मग भारी. बघ, फिकर मत कर यार, ह्या ड्रामा मध्ये आपले सगळे ट्रेंड आहेत. काही काळजी करायचं नाही, सगळं व्यवस्थित होणार आहे. मी बोलायचं का नाही ते सांगा. परिस्थिती बघून फक्त खडे मारत बसायचं. हे बघ, परिस्थिती हाताबाहेर वाटली ना तर मी वेड्यासारखी हसत सुटणार आणि मग भांडी इकडे तिकडे फेकत राहणार. कुणाला इजा झाली तर मला सांगू नका, खास करून या कामात ना. अगं असं काय बोलतेस? नाटकातलं का विना, पण मी तुझा नवरा आहे ना, नवऱ्याशी असं बोलतात तर मग नक्कीच मारणार. अगं माझे प्रिय, प्लीज तू असं काही करणार नाहीयेस. ऑलरेडी माझ्या नावाला काळीमा लागलाय. तू असं काही केलंस ना तर तिचं लग्न नक्की दुसरीकडे फिक्स. मी आपली जपमाळ घेते आणि बसते एका कोपऱ्यात. कोणी काही विचारलं ना तर हसत सुटायचं, नादच सोडतील माझा. आजी, सगळ्यात सोपा रोल तुमचा आहे. असंबद्ध बडबडत राहायचं फक्त. फालतू बडबड करू नकोस हा, नाही तर तुला मारेन मी. पण आजी काय काय मी काय केलं? माझा रोल काही सोपा नाहीये. हा, पण आजी तुम्ही माझा ऐका ना, मी तुम्हाला सांगतो ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमचा तू तसं जर बघा, तुम्ही उगाच डोक्याला. एक मिनिट, भांडू नका आता तुम्ही प्लीज. त्या काय प्रश्न विचारतील ना याचा अंदाज घ्या आधी. आता काय ते काय ग्लोबल वॉर्मिंग वर प्रश्न विचारणार आहेत का उम्या? हे घर कुठलं आहे, म्हणजे कोणी घेतलं, तुमचे पाहुणे कोण, तुमचे छंद काय, असले काहीतरी अंडू पांडू प्रश्न विचारणार. ते झालं. मेलोय मी, ठार मेलोय. अरे तुम्ही गप्प नका ना बसू, बोला काहीतरी. आम्ही कॉन्सन्ट्रेट करतोय. अरे तू त्याची चिंता करू नकोस. आतापर्यंत आपण त्यांना कितीतरी वेळा गंडवलंय. एक मिनिट, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा ईशाचं माझ्यावर खूप प्रेम होतं, तिला विश्वास होता माझ्यावर, पण आता त्यांना आपल्यावर डाऊट आहे. त्यामुळे प्लीज उगाच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका. आपण असं करूयात, खंडीवर काहीतरी खायला करून ठेवत त्यांच्यासमोर, म्हणजे खातच बसली, बोलायला काही सुचणारच नाही त्यांना, नाही का? आणि आपण वेगवेगळे विषय काढत राहू ना त्यांच्याशी. म्हणजे खूप खायला पण करायला लागेल ना? एक काम करूयात, साबुदाण्याची खिचडी करूयात. जनरली सगळ्यांनाच आवडते ती, आणि उपवासाचे वेफर्सही ठेवूयात ना.
आयडिया. आजीचा उपवास आहे. हं? मग तू किचन मध्ये तिचं रात्रीचं जेवण करण्यासाठी बिझी असू शकशील. बरोबर. मधू हवी होती आता यार. हा बोल ओम दादा. हॅलो मधू, तू कुठे आहेस आणि कधी येणार आहेस घरी? काय झालं? मधू, ईशाच्या घरचे ना इथे येत आहेत आपल्या घरी आणि त्यांना ना आपल्याला भेटायचंय. आपल्याला म्हणजे तुम्हा सगळ्यांना, तुम्हाला म्हणजे ओमच्या घरच्यांना. म्हणजे ईशाने ना त्यांना खरं सांगितलेलं नाहीये. ऍक्च्युली त्यांना आजीकडनं खरं कळलं होतं आणि ईशाला त्यांना खरंच सांगायचं होतं, पण आयत्या वेळी असं कळलं की त्यांचा काहीतरी गैरसमज झाला आणि त्यांचं माझ्याबद्दलचं मत वाईट झालंय. म्हणजे मुद्दा काय आहे की आपल्याला त्यांना खरं कळू द्यायचं नाही एवढ्यात. आपण जसं पूर्वी म्हणजे आपल्यासारखीच गोष्टी झाली आहे परत ईशाची, आणि आपल्याला काही दिवस आता ते पुन्हा नाटक करायचंय, कारण नाहीतर ह्या सगळ्या गोंधळामुळे ना ईशाच्या घरचे तिचं लग्न लावायला निघाले दुसऱ्याच एका माणसाची. एक मिनिट ओम दादा. हे बघ, मी आता ऑडिशनला आले आणि तू आता जे काय बोललायस ना ते मला काही कळलं नाही. फक्त मला एवढा अंदाज आलाय की आपल्याला नाटक परत सुरू करायचंय. त्यामुळे मी येते, माझी तालीम पण होईल. तालीम? कपाळ माझं. अगं तू आमची ओपनिंग बॅट्समन आहेस का? अगं तूच जर नाही आलीस ना तर इथे आमची बॅटिंग वीक पडते. तुझ्यासारखं कोणीतरी हवं सिक्सरवर सिक्सर मारायला. एक मिनिट रणजित काकाशी बोल. बैतर, मी जेव्हा तुला मिस कॉल देईन ना तेव्हा ताबडतोब घरामध्ये फोन करायचा आणि ईशाच्या आईशी बोलायचं. ओके? वहिनी कशा आहात तुम्ही? बेस्ट आहे. दादा कसं आहेत? यंदा सीताफळ आलंय ना शेतामध्ये. नाही आमची शेती आहे हो.